मल्टी ऑर्डर असल्यामुळं या रेस्टॉरंटवाल्या कस्टमरचं लेट झालं होतं पार्सल आणि त्यांना खूप भूक लागली होती. ते गेटपर्यंत आले होते. हॅलो, मी आहे सीमा आणि तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या मिनी व्लॉगमध्ये. मी आता घरून निघालेले आहे आणि इथं KFCच्या तिथं येऊन उभी राहिली. 6 वाजलेले आहे. 6 ते 11 असं टायमिंग मी घेणार आहे. KFCची ऑर्डर आली, इथे ड्रॉप करायला आले. त्यानंतर मी पेट्रोल भरलं, पेट्रोल नव्हतं म्हणून. नंतर आली इथे मला MIDCची ऑर्डर. इथून ऑर्डर पिक केली आणि इथे ड्रॉप केली. नंतर आली मला जायका बिर्याणीची ऑर्डर. ही मला द्यायची होती तळवडेला. ती ऑर्डर दिली. नंतर तळवड्यातल्याच एका रेस्टॉरंटची ऑर्डर आली, ती मला द्यायची होती निगडीमध्ये. मग निगडीमध्ये गेल्यानंतर मला आली गीता पावभाजीची मल्टी ऑर्डर. एक ड्रॉप करायची होती निगडीमध्येच आणि एक करायची होती आकुर्डीमध्ये. नंतर आली मला ऑर्डर होम किचन्सची होती बहुतेक ती, कारण मला रेस्टॉरंट काही सापडत नव्हतं. ते घरीच होतं, त्यांनी बॅनर लावलेलं होतं. बरं झालं, मग मला लगेच सापडलं. आईस्क्रीमची डिलिव्हरी मी इथे केली. त्यानंतर आली मला मल्टी ऑर्डर. एक होती स्वादची आणि एक होती गारवा बिर्याणीची. स्वाद रेस्टॉरंटची डिलिव्हरी करायला खूप जास्त वेळ गेला. लोकेशन सापडत नव्हतं, ते आलेच नाही किती वेळ. नंतर या कस्टमरला खूप वेळ झाला होता, त्यांना खूप भूक लागली होती. ते इथं गेटपर्यंत येऊन उभे राहिले होते. नंतर आली मला बर्गर किंगची ऑर्डर. ती मी या सोसायटीमध्ये डिलिव्हरी केली. हे किचन आउटलेट असं आहे की मला सापडतच नाही, पण लास्ट टाइम पण एकदा आले होते त्यामुळं सापडलं, थोडंसं लक्षात होतं. पण खूप वेळ जातो इथे. ही ऑर्डर माझी लास्टची ऑर्डर होती. आता मला घरी जायचं आहे. घरी जाण्यासाठी मला 9.5 किलोमीटर जायचं आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये लवकरच भेटू. तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या, मी माझी काळजी घेते. बाय.